नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. ही सकाळची वेळ आहे आणि आज माझी देवपूजा जरा लवकर झाली होती. छान अशी फुलं आणली होती मी बाजारातून आणि ती मस्त मग त्यांचा देवपूजेसाठी उपयोग केला तर अधिक अजून प्रसन्न वाटायला लागतं आणि फुलं आणलेल्याचं सार्थक वाटतं. हे ना रविवारी तर आणले होते, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असणार, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत देवांना फुलं वाहिली होती. पण जे गावठी गुलाब असतात ना तर ते पहिल्याच दिवशी चांगले राहतात, म्हणजे हातात घेतल्याबरोबर गावठी गुलाब लगेच पाकळ्या पाकळ्या व्हायला लागतात. मला ना बाहेरचं ना जे शूज रॅक वगैरे एंट्री आहे तर त्याच्यात पण काहीतरी बदल करायचे होता आणि ना जरा मला स्वच्छही करून घ्यायचं होतं. तसे वॉचमन दादा ना स्वच्छ करतात, पण स्वतः स्वच्छ केलेलं काहीतरी वेगळंच असतं आणि आपल्याला सगळ्यांना शिकवलं जातं लहानपणापासूनच आणि ती चांगली पण सवय असते. आपलं अंगण नेहमी स्वच्छ असावं. आता फ्लॅट सिस्टीममध्ये अंगण तर खूप मोठं नसतं, तसं नशिबाने आम्हाला खूप मोठा पॅसेज मिळालेला आहे. ऐसपैस आहे की बर्थडे सेलिब्रेशन वगैरे आमचे सगळ्यांचेच या पॅसेजमध्ये होतात. छोटे मोठे कार्यक्रम होतात, म्हणजे अगदी छान मिळालेला आहे. मी माझ्या दरवाजासमोरचा भाग आहे ना रोज झाडून घेत असते, शूज वगैरे उचलून घेत असते. मला ते छान वाटतं ते करायला, म्हणून मग कोणी करो अथवा नको, पण मग मला आवडतं म्हणून मी करते. मग मला ना थोडेफार 2-3 प्लांट्स होते, ते मी बाहेर ठेवून घेतले की जेणेकरून ज्यांना सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी जगतील असे. रांगोळी काढायची होती. आधी ना मी ही सरस्वती मातेची जी म्हणजे एक शिक्का आहे तो यात्रेतून विकत घेतलेला, तर तो उमटवला, पण मला ती छान वाटली नाही. मग मी परत पुसून घेतली आणि परत दुसरी काढायला घेतली. साधीच फुलं काढलेली, अगदी साधी डिझाईन. तशा डिझाईन्स मला झटपट जमत असतात. प्रत्येकामध्ये माझ्यासमोर जी आकर्षिता राहते ना ती फार सुंदर अशी रांगोळी काढते. तिचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. ती जेव्हा रांगोळी काढते ना अप्रतिम अशी रांगोळी काढते. पण आता तिला छोटे लहान मुलं आहेत 2, म्हणून मग ती सणावारात काढते. पण नक्की ज्यावेळेस काढेल ना मी नक्कीच दाखवेल. फारच छान असतात तिच्या रांगोळ्या. नंतर ना कृष्णकमळला खूप छान अशी फुलं आलेली होती. हा व्हिडिओ शूटिंग करून बरेच दिवस झालेले, पण ना मला सध्या बरंच वाटत नव्हतं, त्यामुळे एडिटिंग करणंही राहून जात होतं. तनिष्का रोज देवपूजा करताना हौशीने ना हे फुलं म्हणजे वाहते देवांना. फारच छान असे येत आहेत ते सध्या. ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ऊन दिसेल, पण आता सध्या ज्यावेळेस मी एडिट करते ना खूप मस्तच पाऊस येतो आहे आमच्याकडे. फार छान वाटते. ही फुलं वाहताना ना खरं तर म्हणजे सगळीच फुलं सुंदर असतात, पण घरचं फूल आपलं एकही येऊ द्या फार भारीच वाटतं काहीतरी. आता ज्यांच्याकडे मोठे मोठे बंगले आहेत त्यांच्या अंगणामध्ये खूप छान छान झाडं असतात, फुलं येतात, त्यांना एवढं विशेष नाही वाटणार. पण फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांच्या झाडाला एखादंही फूल आलं ना त्यांना फार भारी फील होतं. मला ना गार्डन लवर या आय डीवरून कमेंट्स केली होती त्या ताईंचं मी बघितलं. फार छान घर आहे, त्यांनी काही शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यांची झाडं तर फारच मस्त. मला फार छान वाटलं. देवपूजा केल्यानंतर ना खरं तर खूप प्रसन्नता येते. रोज रोज नाही होत, म्हणजे असं एवढं साग्र संगीत देवपूजा अगदी साधंसुधं म्हणजे जसं शक्य झालं ना तशी होते. कधीतरी राहूनही जाते. फुलं असली ना तर तो आठवडा रोज होत असते, कारण की मला फुलं वाहायला खूप आवडतं मग देवांना. आणि तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने पाऊस येत होता. अचानक ना ऊन होतं आणि अचानक म्हणजे आभाळ भरून आलं आणि चारही बाजूंनी असा छान असा धो धो 10 मिनटं पडणारा पाऊस होता. हा रोजच असा सुरू होता आणि आता सध्या ना म्हणजे कंटिन्यू झिमझिम झिमझिम असा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ना झाडं पण छान झालेली आहेत. या झाडाला तर काय फुलं येतात ना, या वेलीला खरंच मस्तच आहे. ही माझ्याकडे जर असं मोठं अंगण असतं ना सगळ्या वेल लावून दिल्या असत्या मी. तुम्ही नक्की घ्या, गिट्टीचं फूल आहे असं म्हणतात. आईंनी विचारलं होतं मनी प्लॅनला काय टाकते, असं विशेष काहीच टाकत नाही मी. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी दाखवलं होतं की कुठले खतं वापरते. आणि नंतर ना मी आपलं जे आहे कृष्णकमळ त्यालाही मी तेच खतं वापरलेली आहेत. पण ना नाशिकचं वातावरण तर छानच आहे, त्या वातावरणात झाडंही खूप छान होतात
आणि वेळेवर पाणी मी देत असते. जी पिवळी पानं झालेली असतात ती काढून घेत असते. त्यामुळे थोडीफार या काळजीमुळेच म्हणजे झाडं खूप छान होतात. नंतर ना दुपारून माझ्या मामे बहीण ते जेवायला येणार होते, म्हणून मग मी बासुंदी, बटाट्याची भाजी, डांगराची भाजी, पोळ्या आणि डाळ भात असं केलं होतं. मामी आल्या होत्या. माझ्या मामी खूप छान आहेत. मामांची मुलगी पण खूप छान आहे. ती नाशिकमध्येच राहते. आम्ही एका शहरात राहून पण 6-6 महिने, 1-1 वर्ष भेटत नाही. जवळपास एकमेकाच्या घरी जायला 15 मिनिटांचं अंतर आहे, पण तरी पण होत नाही असं. बऱ्याच गोष्टी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की मी माझ्या मामींकडून खूप शिकलेलं आहे. आईकडून तर आपण सर्वजण शिकतच असतो, पण स्वच्छता, बऱ्याच अशा गोष्टी आहेत बारीक-सारीक, खूप छान आहेत नेचरने. तर अशा सगळ्यांना मामी मिळायला हव्यात. मला असं वाटतं पुस्तकं वाचण्याचा छंदही त्यांच्यामुळेच आम्हाला लागलेला, मामींमुळे. कारण की दोघंही शिक्षक होते. मामा प्राध्यापक होते, मामी शिक्षक होत्या. मग त्यामुळे ना ते नेहमी सुट्टीमध्ये आम्हाला सतत, आम्ही 2-2 महिने, 3-3 महिने तिथे राहायचो. मग ना नेहमी पुस्तकं वाचायला लावायचे आणि त्यामुळे ती आवड आमच्यात निर्माण झाली. नंतर ना मस्तच मामींनी असं पान तयार केलेलं होतं. मामी एकदम उत्साही आहेत. मग मी ना सकाळीच म्हणजे अगदी साधा चिला किंवा डोसा म्हणू शकतात. मूग, तांदूळ, थोडेसे हरभरे टाकले होते, उडदाची डाळ टाकली होती थोडी, याचा बनवला. संध्याकाळी जी भांडी घासली होती ती मी लावून घेत होती. 4 वाजले होते, पण आमच्याकडे ना खूप पाऊस सुरू आहे सध्या. त्यामुळे पूर्ण असं म्हणजे अंधार दिसतो घरामध्ये. सकाळी पण अंधारच दिसतो. आमच्या बिल्डिंगच्या खाली ना कलई करणाऱ्या मावशी आल्या होत्या. ॲक्च्युली मी देणार नव्हती. मला रोज दिसत होत्या त्या, पण त्या दिवशी ना दिल्या गेल्या माझ्याकडून बरण्या, आणि मी जे पुण्याहून तुपाचं भांडं घेतलेलं, पण त्यांना तशी ना प्रॉपर कलही काही जमलेली नाही माझी तेलाच्या बरणीला. तर त्यांनी ना जे कलहीचे कण पडलेले होते खाली त्यावरतीच ठेवून दिले, आणि त्या खालच्या भागाला ते कण लागलेले अगदी निघत नव्हते. मला इतका पश्चाताप झाला, घासायलाही खूप त्रास झाला. म्हणून कधीही मला आता असं वाटतं की प्रोफेशनल लोकांकडेच द्यावं. गावात अगदी छान करून मिळते कलई आमच्या इथे, पण असं वाटलं गल्लीत आलेले आहेत तर करून घेऊ. पण कधीकधी आपला कंटाळाही आपल्याला खूप मोठी म्हणजे किंमत वसूल करून द्यावी लागते. बरणीची एवढी सुंदरता, पण ते कलहीचे कण लागल्यामुळे ना मला खूपच म्हणजे इतकं वाईट वाटलेलं की म्हणजे दिसायला ते थोडं डाऊनच दिसायला लागतं नंतर. मग म्हणून प्रोफेशनल लोकांकडूनच कुठलीही गोष्ट करावी, हे पण खरं आहे. मसाल्याचा डबा हा पण ना जरा म्हणजे असं खूप चिकट झाला होता वरून, मग तोही मी घासून घेतलेला होता. बरीचशी भांडी डिशवॉशरला लावली होती, बरीचशी भांडी हाताने घासली होती आणि ती वाळली होती. मग आता पटापट गॅस ओटा खाली करून घ्यायचा होता. तसा मला माठी उचलून घ्यायचा होता, कारण की इतकं गार वातावरण झालेलं आहे आता आमच्याकडे की स्वेटर म्हणजे सगळेजण घालायला लागलेले आहेत. कारण एवढा गारठा निर्माण झाला आहे ना पावसाच्या पाण्याने. आणि आता मी ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करते तर इतका धो पाऊस येतो आहे. रात्री तर आमच्या खिडक्या म्हणजे लावलेल्या खिडक्या, लॉकला केलेल्या खिडक्याही इतक्या वाजत होत्या, हवा प्रचंड आणि वरून पाऊस. मग संध्याकाळ झाली होती, मग आपलं असतं चहा आणि मस्तच. मग मला ना अचानक उन्नतीचं चाललेलं होतं की मला शाळेत गेल्यावर येताना बसमध्ये काहीतरी असं छान स्नॅक्स देत जा खायला. मग आता काय द्यायचं, मग माझ्याकडे गहू होते, तर ते गहू मी मग त्याचा चिवडा करायचा ठरवला. थोडेसेच होते. हा चिवडा मी म्हणजे शेंगदाणे किंवा डाळ्या हे सगळं ना भाजून घेतलं. अगदी चमचा तेल टाकलं होतं. शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी बघितलंही असेल. काय म्हणजे ना मला अगदी कमी तेलात बनवायचा होता. आणि गव्हाची स्टोरी तर मी तुम्हाला ज्यावेळेस शेअर केली होती बरणी भरताना, तर आमच्या इथे ना एक म्हणजे म्हातारे काका आहेत. ते ना लाया, फुटाणे, आपले चुरमुरे आणि गहू हे विकायला येतात. आणि ज्यांना लहान मुलं आहेत ना ती नेहमी घेतात. पण ते म्हणजे काय करतात, जाणाऱ्या येणाऱ्यांना ना फोर्सफुली म्हणजे एकदम फोर्स करतात की फुटाणे देतील, खारे शेंगदाणे देतील, आणि खूप फोर्स करतात. आपल्याला नसतात घ्यायचे ना, आपल्याला नसतात थांबायचं, तरीही ते थांबायला लावतात. आणि मग नंतर ना आपण त्या याच्यात येतो आणि मग आपण त्यांच्याकडून खरेदी करतो. पण खरेदी करताना ते काय करतात,
दुपटीने अगदी खूप पैसे लावतात. मी ही जी बरणीभर गहू घेतले ना, 100 रुपयाला घेतले असतील समजा. आम्हीही बाहेर जात होतो, मी आणि मिस्टर, आणि ते काकामध्येच होते. अगदी बळजबरी करत होते. मी नाही म्हणत होती मला नको आहे शेंगदाणे, पण त्यांनी ना खूप म्हणजे असं गोड बोलून फोर्स करतात ते. आणि मग आपल्याला असं वाटतं अरे एवढे म्हातारे काका आहेत, आणि मग तुम्ही आपण मग इमोशनल होतो आणि त्यांच्याकडून विकत घेतो. पण ज्यावेळेस विकत घेतो ना, तर ते दुप्पट तिप्पट असा भाव लावतात. आणि हे माझं ना, मी याच्याहून थोडे जास्त गहू होते, म्हणजे ह्या छोट्या छोट्या अर्धा अर्धा किलोच्या बरण्या आहेत, तर ते त्यांनी मला 2 बरण्या येतील किंवा 1.5 बरणे असे गहू 200 रुपयाला दिले होते. आणि माझ्याकडून घेतल्या गेले, आणि मी 200 रुपये, मला वाटलं की 150 रुपयापर्यंत किंवा 100 रुपयापर्यंत येतील, कारण गावात हेच गहू खूप स्वस्त मिळतात आमच्या इथे आणि खूप किलोने वगैरे मिळतात. पण ज्यावेळेस मी विचार केला की मान्य आहे ते डोक्यावर सामान आणतात, पण इतका दुप्पट तिप्पट भाव लावला तर मग लोकांचा विश्वास कमी होतो याच्याने. आणि गोड बोलून आपल्याला कसं फसवलं जातं हे मी दिवसभर विचार करत होती. कारण की अगदी म्हणजे इतके कमी गहू 200 रुपयाला घेतले, हे मला ना जवळपास 8 दिवस सतवत होतं. आणि त्यापेक्षा तर मला हे जास्त वाईट वाटत होतं की आपण कसे बळी पडून जातो सहजच अशा गोड बोलल्याला. म्हणून नेहमी आपण मनाने न विचार करता बुद्धीने विचार करायला हवं. 200 रुपयात काही नुकसान नाही झालं माझं असं खूप मोठं, पण ते सगळ्यांसोबत असं करतात आणि हे सगळ्यांचं लक्षात आलेलं आहे, म्हणून आपण नेहमी सतर्क राहायला हवं. माझा एकच हेतू होता सांगण्याचा, ज्यावेळेस आपल्याशी लोक ती गोड बोलत असतात ना, त्यावेळेस आपण बुद्धीने काम करणं सोडून देतो आणि म्हणजे मनाचा जास्त असं इमोशनली होऊन आपण जास्त विचार करतो, आणि त्यावेळेसच आपण बऱ्याच गोष्टींमध्ये फसत असतो. म्हणून नेहमी आपण हुशार म्हणजे असं बुद्धीचा वापर करायला हवा. असा बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला अनुभव येत असतो. खरेदी करताना 3 चमचे तेलामध्ये हा चिवडा झालेला. नंतर मी काय केलं, फोडणीमध्ये फक्त तीळ, नंतर जिरं, मोहरी घातलेली, थोडा हिंग घातलेला, हळद आणि अगदी थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं. अगदी सोपं आहे. तुमच्याकडे हे गहू मिळत नसतील तर नक्कीच लाह्यांचा चिवडा करा. आता ना नागलीचे म्हणजे नाचणीचे चुरमुरे मिळतात. अनेक प्रकारचे बाजरीचे, ज्वारीचे अनेक प्रकारचे चुरमुरे बाजारामध्ये शॉप्समध्ये अवेलेबल आहेत. त्याचाही वापर आपण करू शकतो. आणि म्हणजे काहीतरी छोटी मोठी भुकेसाठी आपण नक्कीच याचा म्हणजे वापर करून छान असं हेल्दी खाऊ शकतो. छान कुरकुरीत झाला होता, त्यामुळे मुलींनी लगेच खाल्ला, मिस्टरांनाही आवडला, आणि हे सगळं आवडलं, चांगलं वाटलं तर आपलं केलेल्याचं सार्थक होतं. चिवडा तसा खाल्लाच होता. मी हे दुसऱ्या दिवसाचं शूटिंग दाखवलेलं आहे. 2 दिवसाचा मिळून व्हिडिओ आहे. मग मला ना, मी जे सकाळी भिजायला टाकलेलं होतं तांदूळ, डाळ, जे असं म्हणजे डोसा म्हणून आपण कितीही प्रमाण घेतलं ना तर ते योग्यच होतं. दळून घेतलं, त्यामध्ये मी बीट टाकलेलं, आणि मला ह्या चॉपरचा खूप फायदा झालेला. इथं मी कुठलीही ॲड करत नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये, पण चांगली क्वालिटी आहे या गारोच्या छोट्याशा चॉपरची. मस्त जसं बारीक होतं. कांदा, ज्याही भाज्या टाकल्या त्या. कुरकुरीत डोस्यासारखं बनवायचं असेल तर ना, आपला कांदा आणि बीटचा वापर कमी करायचा, की जेणेकरून बीट आणि कांद्याला पाणी सुटतं, मग त्यामुळे ते चिल्यासारखं होतं. आणि जर चिला बनवायचा असेल तर भरपूर असा भाज्यांचा उपयोग केला तरी चालतो. यामध्ये मी पालक, गाजर, आपलं बीट्स आणि लसूण, कोथिंबीर आणि कांदा टाकलेला. भरपूर अशा भाज्या आपण ॲड करू शकतो, आणि संध्याकाळचं जेवणासाठी हे सफिशियंट आहे. हलकं फुलकं होतं. यासोबत छान खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी करू शकतो, आपण खाऊ शकतो. पालक आणि कोथिंबीर मी आत्ताच कट करून घेतलेली होती. याच बॅटरमध्ये मी थोड्या ओवा, तीळ आणि बडीशोपी टाकलेली होती. सोपाना मला झटकून घ्यायचा होता, कारण की सकाळपासून त्याच्यावरती असंच चाललेलं होतं, झोपणं उठणं, मुलांचं घरी होते सगळेजण म्हणून. आणि मग बऱ्याचदा काहीतरी खाल्लं जातं, तर मग चिवडा वगैरे पण त्यांनी तिकडे जाऊन त्या गव्हाचा खाल्लेला होता मुलींनी. व सगळं बारीक कण आत जाऊ नये म्हणून मग तेवढी छोटी मोठी काळजी आपण घेतच असतो. या सोप्याच्या कवरविषयी मला बऱ्याचदा विचारलं जातं, पण हे लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे. तर
आता बऱ्यापैकी जुनं झालेलं आहे. बऱ्यापैकी म्हणजे बरेच वर्ष झालेले आहेत, 6-7 वर्ष. मला नवीन घ्यायचं आहे, पण कधी शक्य होईल मलाही माहिती नाही. या डिझाईनचं कवर ना बऱ्यापैकी म्हणजे दुकानांमध्ये मिळतं, कॉमन झालेलं आहे खूप आता तर, आणि कलर पण मिळतात. आणि त्यावेळेस मी 100 रुपये पीसप्रमाणे घेतलं होतं. तर छान निघालेलं, बरीच वर्ष वापरते, पण अगदी छान चकाकी आहे त्याला. अजूनही धुतलं की लगेच स्वच्छ होऊन जातं. विस्कटलेला दिवाण, विस्कटलेला बेड आणि विस्कटलेला सोफा ना मला बघायला अगदी खूप त्रास होतो. खरं तर महत्त्वाचं म्हणजे मला ते असं अस्ताव्यस्त सगळ्या वस्तू पडलेल्या असल्या ना, तर मला म्हणजे असं वाटतं ते एकदाचं कधी व्यवस्थित होईल आणि असं छान डोळ्यांना प्रसन्न करणारा सोफा मला नेहमी दिसायला पाहिजे, मला असं वाटतं. मुली घाबरतात मला ॲक्च्युली, की त्यांना माहिती आहे जर आपण उशा फेकल्या, कसंही सोप्याचं कवर केलं तर मम्मी आपल्याला रागवेल. आता म्हणजे बसल्यानंतर उठताना मला असं वाटतं की प्रॉपर ती जागा व्यवस्थित करूनच उठावं आणि मगच. पण मिस्टर असले ना तर मग मी बोलू शकत नाही. मग ते म्हणतात, मी जाऊ का परत गावाला? मला मुद्दामून ते तसं मजाकमध्ये म्हणतात. मग त्यामुळे मी म्हणते, चला तुम्हाला तेवढी मुभा आहे दिलेली की तुम्ही कितीही खराब करा, आम्ही आवरून घेऊ. आज मी भरपूर असे कपडे धुतलेले होते, त्यामुळे मला या स्टँडचा वापर करावा लागणार होता. हे पावसाळ्यासाठी ना बेस्ट ऑप्शन असतं असं स्टँड. हे स्टँड आहे ना एक साथ आहे, पण याच्यामध्ये प्रकार आहेत की एक एक रॉड आपण खाली आणू शकतो आणि मग म्हणजे जड होत नाही ते वरती ओढायला. हे कसं आहे, थोडं जड होतं. अनेक प्रकार आलेले आहेत. जवळपास कितीतरी दिवसानंतर म्हणजे महिन्यांनंतर हे स्टँड वापरणार होती. प्रचंड अशी धूळ बसलेली होती, म्हणून मग मी ना जवळपास 10 मिनटं लागलेले मला स्वच्छ करायला त्याला. आणि मग त्यानंतर मी कपडे टाकून घेतलेले त्यावरती. लागणाऱ्या काही किराण्यातल्या वस्तू ना मी आणलेल्या होत्या. मागच्या वेळेस मी इंद्रायणी तांदूळ आणला होता, यावेळेस काली मोच आणलेला होता. पोहे आणलेलं होतं आणि परत असं स्नॅक्स बनवण्यासाठी छोटे मोठे म्हणजे चिवडा बनवण्यासाठी मी पोहे आणलेले होते. चुरमुऱ्याचेच प्रकार होते, जे फक्त भाजून घ्यायचे होते, तळण्याचं काहीही गरज नव्हती. आणि हे बटाट्याचे पापड माझ्याकडे होते, तर तो डब्बाही मी खाली करून घेतला. आधी तांदूळ गोल डब्यात टाकले, पण त्यात येणार नाही, 5 किलो आणलेले होते, म्हणून मग मी परत याच्यामध्ये शिफ्ट केलेले. तुरीची डाळ आणलेली होती, तुरीची डाळही संपलेली होती. मागच्या वेळेस मी मुगाची डाळ आणली होती, तर जवळपास मला ती 144 रुपये किलो मिळालेली होती. मागच्या वेळेस मी बघितलं होतं 140 रुपये होती, 4 रुपये आता वाढलेली. पावसाळा असल्यामुळे ना 1 किलो डाळ मी एका बरणीत भरून घेतली, की जेणेकरून रोजच्या वापरासाठी ती कामात येईल. ओले हात लागले तर परत कीड लागण्याची भीती असते, म्हणून मग मी असं केलेलं. तांदूळ पण मी 1 किलो जो आंबेमोहर 1 किलो आणला होता आणि 1 किलो आपला जिरा राईस आणलेला होता, तोही सेपरेट बरणीत भरून घेतला, की जेणेकरून वरच्या वरती इझिली काढता येईल. जिरं ना 2 बरणींमध्ये भरलेलं होतं, पण निम्मे निम्मे झालेलं होतं. मग मी एका बरणीत काढून घेतलं आणि उरलेलं जिरे मी एका छोट्या बरणीत भरून दिलं. बऱ्याचदा तर असं होतं, आपण आणलेला किराणा ना त्या कॅरी बॅगमध्येच राहू देतो आणि ते बांधून ठेवत असतो, एखाद्या डब्यात टाकून ठेवतो आणि वेळेवर त्या पिशव्या आपल्याला सापडत नाही. म्हणून मग मी आता ना प्रत्येक वस्तू बरणीत भरून मोकळे होऊन जाते. जे पॅक असतात ना ते एका कोठीत ठेवते, की जेणेकरून फक्त एकाच जागी ठेवल्यामुळे तो एक मला फायदा होतो, की कुठेही शोधाशोध करावी नाही लागत. पोहे आणलं होतं तेही भरून घेतलं. गहू आणले होते, दळण करायचं होतं, तर तेही मला 2 डब्बे मी बाहेर काढले होते. एक आता गहू म्हणजे टाकून देणार होती आणि चाळून गाळून निवडून मी दुसऱ्या स्टीलच्या डब्यात दळायला घेऊन जाणार होती. मग ज्याही आपल्या कापून घेतलेल्या होत्या त्या आपला ओला कचरा भरण्यासाठी मी एका पिशवीत, पोहेच्या पिशवीत घडी करून वगैरे ठेवून दिल्या. दुधाचं पापडचं एक छोटं पॅक आणलं होतं, तेही मी स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते. उडदाचे पापड फार छान राहतात फ्रीजमध्ये, म्हणजे अगदी नवेच्या नवे राहतात आणि ते मशीनवरून करून आणलेले लाल होतात लवकर. जर आपण फ्रीजमध्ये ठेवले ना, बरेच जण ठेवतही असतील, तर बघा तुम्ही नक्कीच अनुभव घ्या, अगदी मस्तच राहतात. मग आता मला डायनिंग टेबल वगैरे स्वच्छही करून घ्यायचा होता. सोबत चेअरचे कवर खूप खराब झालेले होते, डागाळलेले दिसत होते, मग तेही मी चेंज करून घेणार होती.
आपल्याकडे जितके प्लॅटफॉर्म असले ना त्यावरती खूप पसारा होत असतो. तो डायनिंग टेबल तर ना जेवणापेक्षा ना वस्तू संग्रहालय म्हणून जास्त कामात येतो. कारण की ना बाहेरून आलं, भाजी घेऊन आलं, ठेवली त्यावरती वस्तू, किराणा घेऊन आणलं, त्यावरती बॅग ठेवल्या, वह्या पुस्तकं असू द्या, ज्या ज्या वस्तू ठेवता येतील ना त्या सगळ्या तिथे जात असतात. आणि मग नंतर बरं सगळं घर आवरल्यावर ना डायनिंग टेबलच खराब दिसत असतो, कारण की त्यावरती बऱ्यापैकी पसारा पडलेला दिसतो. आणि मग आपल्याला वाटतं अरे एवढं घर आवरलं आहे आणि ह्या टेबलावरती एवढा पसारा. मग परत म्हणजे आपण आवरतो. मग हे सगळं ज्यावेळेस बाहेरून आल्यावर भाज्या असू द्या, किराणा असू द्या, अनेक वस्तू असू द्या, टेबलवरती ठेवल्याच नाही तर लगेच त्या प्रॉपर जागेवरती ठेवल्या तर किती कामं सोपे होतील ना, असं मीही म्हणत असते. पण वेळेवर मी आणून बॅग तिकडे ठेवत असते सारख्या. या पद्धतीने मी तुमच्यासोबत 2 दिवसाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. कपडे वगैरे टाकून दिले वाळवायला. खालचं स्टँडही भरलं होतं, वरचं स्टँडही भरलं होतं आणि खिडक्यांमध्येही मी टाकलेले होते. भरपूर असे कपडे जमलेले होते. आता घर वगैरे झाडून घेणार होती. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.